अहिल्यानगर महानगरपालिकेमार्फत शहरातील 12 रस्त्यांवर पे अँड पार्क तसेच 12 रस्त्यांवर नो पार्किंग योजना प्रस्तावित करण्यात आली आहे। या योजनेत एमजी रोड कापड बाजार या महत्त्वाच्या व्यापारी भागाचा समावेश करण्यात आल्यानं येथील व्यापाऱ्यांनी तीव्र हरकत नोंदवली आहे। एमजी रोड कापड बाजारातील व्यापाऱ्यांनी यापूर्वी रस्ता रुंदीकरणासाठी दोन्ही बाजूंनी 7 ते 8 फूट जागा कोणतीही नुकसान भरपाई न घेता स्वखर्चानं इमारती तोडून दिल्याचं सांगितलं। याबाबत शासन आणि महापालिकेमध्ये तडजोड झालेली असताना पे अँड पार्क लागू करणं हे अन्यायकारक असून न्यायालयाचा अवमान ठरू शकतो असं व्यापाऱ्यांचं मत आहे। तर या बाजारपेठेत किरकोळ स्वरूपातील दुकानं असून अगदी 5 रुपयांपासून वस्तू विकल्या जातात। अशा ठिकाणी पार्किंग शुल्क आकारल्यास ग्राहक येणं कमी होईल आणि व्यवसायावर देखील मोठा परिणाम होईल अशी भीती व्यक्त होतीये। तर परिणामी बाजारपेठ इतर ठिकाणी स्थलांतरित होण्याची शक्यता असून अनेक कामगारांच्या नोकऱ्यांवरही गदा येऊ शकते। महापालिकेने हरकती आणि सूचना मागविण्यापूर्वीच खासगी कंत्राटदाराला पत्र देऊन प्रक्रिया सुरू केल्याचा आरोपही व्यापाऱ्यांनी केलाय। ही कृती पक्षपाती आणि बेकायदा असून नैसर्गिक न्यायाच्या तत्वांना बाधा आणणारी असल्याचं त्यांनी नमूद केलंय। अहिल्यानगर शहरात अद्याप योग्य पार्किंगची व्यवस्था नसताना अचानक पे अँड पार्क योजना राबवणं हे अव्यवहार्य आणि नियोजन शून्य असल्याची टीका करण्यात आली आहे। तसेच एमजी रोड कापड बाजार हा शासन निर्णयानुसार नो हॉकर्स झोन असतानाही त्याची प्रभावी अंमलबजावणी होत नसल्याचंही लक्ष वेधण्यात आलंय। योजनेत 4 चाकी वाहनांच्या पार्किंगचा समावेश असल्यानं रस्त्यावर वाहतूक कोंडी वाढण्याची शक्यता आहे। तसेच वाहन टोईंग केल्यास मोठा दंड आणि जीएसटी आकारला जाणार असल्याने सर्वसामान्य नागरिकांवर अतिरिक्त आर्थिक भार पडणार असल्याचं व्यापाऱ्यांचं म्हणणं आहे। दरम्यान शासनाकडून आधीच रस्ता कर आकारला जात असताना त्याच रस्त्यावर पुन्हा पार्किंग शुल्क आकारणं अन्यायकारक असल्याचा मुद्दा उपस्थित करण्यात आलाय। इतर शहरांमध्ये अशा प्रकारची व्यवस्था नसल्याचंही त्यांनी सांगितलं। एमजी रोड कापड बाजार व्यापारी असोसिएशनच्या वतीनं घेतलेल्या पत्रकार परिषदेत या योजनेविरोधात नाराजी व्यक्त करण्यात आली आहे। याबाबत जिल्हाधिकारी यांच्याकडे तसेच महापालिकेकडे अधिकृत हरकती नोंदवण्यात आल्यात। तथापि प्रशासनानं या मागण्यांकडे दुर्लक्ष करून योजना जबरदस्तीनं राबविण्याचा प्रयत्न केल्यास गांधीवादी मार्गाने आंदोलन छेडू असा इशारा देण्यात आला। त्यात एमजी रोड कापड बाजारातील दुकानं बंद ठेवून धरणे आंदोलन करण्यात येणार असून त्याची सर्व जबाबदारी प्रशासनावर राहील असं स्पष्ट करण्यात आलं। शहरातील नागरिक आणि नव्यानं निवडून आलेल्या नगरसेवकांनी या मागणीला पाठिंबा द्यावा। तसेच एमजी रोड कापड बाजाराचा पे अँड पार्क योजनेतून तात्काळ वगळावा अशी मागणी व्यापारी संघटनेनं केली आहे। तर या पत्रकार परिषदेस शामराव देडगावकर, ईश्वर बोरा, किरण बोरा, कमलेश आहुजा, संभव काठेड, विशाख वैद्य, रुपेश नाहटा, राहुल मुत्था, प्रकाश बायड, भागचंद रामसिंगानी आदी उपस्थित होते। न्यूज टुडे 24 अहिल्यानगर। आज कापड बाजार व्यापारी असोसिएशनच्या वतीने ही प्रेस कॉन्फरन्स घेण्यात आलेली आहे, ज्याच्यामध्ये महानगरपालिकेच्या माध्यमातून कापड बाजाराच्या घासगल्ली किंवा शहाजी रोड, त्याचप्रमाणे सारडा गल्ली, मोची गल्ली या सर्व भागात पे अँड पार्कची सुविधा सुरू केलेली आहे। सशुल्क पार्किंगची जी व्यवस्था त्यांनी सुरू केलेली आहे त्याला ठाम विरोध करण्याच्या उद्देशाने ही प्रेस कॉन्फरन्स आज घेण्यात आलेली आहे। व्यापाऱ्यांचं असं म्हणणं आहे की अशा पद्धतीची सशुल्क पार्किंग व्यवस्था कापड बाजारात करू नये, कारण कापड बाजारात येणारा ग्राहक वर्ग हा मोठ्या प्रमाणावर असतो आणि ते आपली खरेदी करण्याच्या उद्देशाने लहानातल्या लहान वस्तूपासून तर मोठ्यात मोठी वस्तूपर्यंत ते खरेदी करण्यासाठी येतात। अशा वेळेस त्यांना जर का इथं येऊन पार्किंग चार्जेस द्यावे लागले तर निश्चित व्यापाऱ्यांकडे येणारा ग्राहक आपली पाठ फिरवेल आणि आधीच मोडकळीत आलेली जी बाजारपेठ आहे ती पूर्ण उद्ध्वस्त होऊन जाईल। खरं बघायला गेलं तर कापड बाजारात यापूर्वी व्यापाऱ्यांनी आपापली जागा विना मोबदला किंवा अद्यापपर्यंत त्याचा कोणताही मोबदला घेतलेला नाहीये आणि अशा परिस्थितीत त्यांनी आपली कुणी 5 फूट, कुणी 2 फूट, कुणी 7 फूट जागा स्वतःहून सोडलेली आहे आणि तिथं रस्त्याचं रुंदीकरण झालेलं आहे। अशा रस्ता रुंदीकरण केलेल्या जागेत जर का आता महानगरपालिका जाचक पद्धतीने किंवा कोणताही पूर्वसूचना न देता आत्ताच त्यांनी हरकती मागवल्या होत्या, हरकत आपण नोंदवलेली आहे, परंतु त्या हरकतीचं कोणतं हिअरिंग घेतलेलं नाहीये। तर हिअरिंग न घेता जर का अशा पद्धतीचे चार्जेस आकारले गेले तर निश्चित ते नियमबाह्यही होणार आहे। म्हणून आमची अशी विनंती आहे की अशा पद्धतीचे कोणतेही पार्किंग चार्जेस त्यांनी कोणत्या ठेकेदाराच्या माध्यमातून किंवा खासगी कंत्राटदाराच्या माध्यमातून
आकारू नये यासाठी आमचा विरोध दर्शवण्याच्या उद्देशाने आजची ही पत्रकार परिषद MG रोड व्यापारी असोसिएशनच्या वतीने घेण्यात आलेली आहे. मी ओमप्रकाश बायड MG रोडवरून बोलतो मी. आणि हे जे पे अँड पार्कचा जो महापालिकेने जो निर्णय घेतलेला आहे तर हा आमच्यावर फार मोठा संकट निर्माण केलेले आहे. आधीच धंद्याची पोझिशन नाही आहे, धंद्याची परिस्थिती फार बिकट आहे. इथं येणे जाण्याला कस्टमरला जागासुद्धा राहिलेली नाही आहे आणि इथं पे अँड पार्क करून अजून त्या कस्टमरवर पैसे लादायचं काम करणार तर कस्टमर येणारच नाही आमच्या मार्केटमध्ये. ह्या अशा ज्या करू राहिले महापालिका तर ते कृपा करून ते काम रद्द करावं. जे काही करतायत ते रद्द करून आम्हाला